पोषणारा नामर्द सरकार आहे, दोन बायकाचं सरकार आहे. शिंदेबाई आणि पवारबाई याच्याबरोबर प्रपंच करणारा जो देवेंद्र फडणवीस आहे, दोन बायकाचं सरकार आहे. या दोन बायकामुळं या सरकारला जनतेकडे दुर्लक्ष करण्याची वेळ आली. अरे देवा भाऊ, एक बायको कमी कर, पहिली एक होती तेव्हा सुरळीत चालू होत रे. दोन बायकामुळं तुझं जनतेकडलं दुर्लक्ष चालू आहे. हे देवा, शिंदे तरी ठेव नाहीतर पवारबाई तरी ठेव, आणि या दोन बायामुळं आमच्या जनतेचं नुकसान होत रे. हे देवा, तू आम्हाला लाडकी बहीण म्हणला होता ना, तर लाडक्या बहिणीचं कुकू पुसायला लागला रे तू, लाडक्या बहिणीची लेकरं मारायला रे तू, लाडक्या बहिणीचं सगळ्या संसाराचा सत्यानाश करायला रे तू आम्हाला लाडकी बहीण म्हणून आमच्याकडनं एक वेळा तरी तू मतदान लाटलाचील ना देवा. एका साडीवर बाई म्हातारी होत नाही. तू आमच्याकडनं आम्हाला म्हणला ना लाडक्या बहिणी निवडून दिला, लाडक्या बहिणीने निवडून दिला ना. अरे पुढच्या पंचवार्षिक मध्ये तुझाच गणपती करायला ह्या लाडक्या बहिणी पुढे येतात का नाही बघत राहा. सांग नाही तुला, लाडकी बहीण तुझा गणपती केल्याशिवाय राहत नाही. लाडक्या बहिणीच्या नावाखाली तू निवडून आला म्हणतो रे, तू लाडक्या बहिणी निवडून आला नाही. ईव्हीएम मध्ये घोटाळा केला रे रुमण्या, तू रुमण्या ईव्हीएम मध्ये घोटाळा केला, पण लाडक्या बहिणी पुढे केल्या. सख्या भावाला बहीण बहीण म्हणायला गेली, आणि तू कोण कुठला रे? तू कोण कुठला? तिकडे बाई मोठ्या मोठ्या टेजवर बोबलती, तू इकडे बोबलतो. इकडे ये की कृषी मंत्री रमी पियाव यार, कृषी मंत्री शेतकऱ्याविषयी धोरण चालू आहे, विधानसभेमध्ये चर्चा चालू आहे, आणि ही कृषी मंत्री रमी खेळत आहे. वरनं ती मायका लाल म्हणताय की मी जे काय 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 करत होतो माझं काय चुक नाही. अरे लाज लाव्या, पत्त्यावर पत्ते टाकत होता, आणि सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे.